बाप रे, 102 ताप आहे. एवढा काय घाबरलास? काहीतरी गैरसमज झाला तुझा रमाकांत. नाही रे दादा, काय माझं गैरसमज नाही झालं. ते डेड बॉडी होती रे, ती उठून बसली. तिने भाडे खाऊन बघितलं आणि मग ती माझ्याकडे अशी बघू 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 लागली. अहो तुम्ही जरा शांत राहा. हे कोण नाही, सगळी जिवंत माणसं उभी आहेत, नीट बघा जरा. काय झालं? अजून ताप नाही उतरलो काय? नाही ना, 102 ताप आहे. औषधं दिली आहेत मी त्याला, हळूहळू उतरेल. बाप रे काका, माका असं वाटतं ना तुम्ही 4-5 दिवस जरा आरामच करा घरी. बरे झालात ना मग हे कामाक जा. हा बरोबर बोलते बयो. तू आराम कर, पूर्ण बरा हो आणि मगच हॉस्पिटलला ये. बाबा, उद्याच्या कॅम्पच्या पेपरवर तुमच्या सह्या पाहिजे. हो चल आलोच. काळजी घ्या. हा चल रे, डोळे मीट. सुमन, रमाकांत भाऊजींना खूप अशक्तपणा आलाय का? जरा गरमागरम सूप आणलंस ना तर बरं वाटेल त्यांना. हा चला, आता बनवून आणतोय. तू थांब. कोण नाही यार, शांत राहा. तर भूत आहे त्याला. खाऊ मग तिने माझ्याकडे, ती माका खाऊन टाकते. सुमन लवकर ये, ती डेड बॉडी येतली आहे. काय मूर्खपणा चाललाय तुमचा? कसलं भूत? हो वहिनी, माझ्यावर विश्वास ठेवा. ती बॉडी अशी उठून बसली. ती बाहेर डोळे फाडून 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 बघत होती. बघ खाऊ बघितले. अहो ते खरंच भूत. अहो माझ्यावर विश्वास ठेवा, भूतात. बस गप्पा बसा. मला असं वाटतंय की हे जे काही भूत आहे ना, हे आपल्या घरातलं भूत आहे. घरात भूत? घरात भूत? भूत घरात? आपल्या घरात भूत? रमाकांत भाऊजी गप्प बसा तुम्ही. घरातलं भूत म्हणजे आपल्या घरातलंच कोणीतरी हे सगळं केलंय. कोण भूत पण? अयो दुसरं कोण? बयोचा काय संबंध? बयोचा काय संबंध? भूत उठून बसलं, एवढे खाऊन बघितलं तर मला खाऊन टाकतं. भूत उजवा पाय पुढे का डावा? नाही, ऍक्च्युली उजवा पाय पुढे घेतल्याने मी जास्त कॉन्फिडेंट वाटेल. ओके. सरस्वती, तुझं हसणं या फुलापेक्षाही खूप सुंदर आहे. मला ना तू खूप आवडतेस. हा नाही यार, हे बरोबर नाही. मग काहीतरी वेगळं करतो. अजून विशाल, मोर कॉन्फिडेंट. हा, कॉन्फिडन्स लेवल वाढवायला पाहिजे. काहीतरी वेगळं करूया आपण. हा पाय नाही, दोन्ही हातानेच फूल मी पकडतो आणि काहीतरी वेगळा प्रयत्न करतो. सरस्वती, तू ना माझ्या आयुष्याचा सूर आहेस. मला ना माझं संपूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त तुझ्यासोबत घालवायचंय. काहीतरी चुकता. सरस्वती, तू? होय मगे, मजा नाही येता, गंमत नाही येता. म्हणजे मी आत्ता केलेलं तुला आवडलं नाही? होय, म्हणजे नाही. तुम्ही असा आतून करतास असं नाही वाटत. आतून मनापासून कर. तू समोर असताना तुलाच कसं प्रपोज करणार ना? मग कसं जमणार ते? करणारच ना मग प्रॅक्टिस करून दाखवा बघू. हा करणार ना. म्हणजे काय करणार? हा फुल नाही, फुल नको. इथे केलं होतं.
सरस्वती, माझ्या मनात फक्त आणि फक्त तुझाच विचार असतो. मी तुला आवडतो ना? माझ्याशी लग्न करशील? सांग ना, करशील माझ्याशी लग्न? बोल बोल ना. बोल ना सरस्वती, करशील माझ्याशी लग्न? हा सरस्वती, बोल ना. सरस्वती, खरंच सरस्वतीने वेडं केलंय मला. ओके. नाही नाही, विशाल, नाही नाही. ओके. विशाल, I love you. नहीं. हाय इरा. विशाल, विशाल, मला प्रपोज करण्याची प्रॅक्टिस करतेस? मग घाबरतेस कशाला? कर की. आय एम राईट हियर, कम ऑन. विशाल, I love you. मीरा,
हा काय करतस तू? तू कोणाच्या प्रेमात पडलास की काय? हो नाही नाही ग, असं काही नाहीये. तुझं काय काम आहे? मी तिकडच्या नेटिव्हचं स्वागत कसं करायचं ह्याची तयारी करत होते. हो, स्वागताची तयारी करतास काय? छान. तुझं काय काम आहे? बाबांनी सही केलेले पेपर्स. उद्या किती वाजता निघायचंय? 7 वाजता निघायचंय, पण आपल्याला 5 वाजता उठायचंय कारण सगळ्यांना रिमाइंडर कॉल द्यायचे. बरं लीडर मॅडम, तुम्ही म्हणाल तसं. तुझं काय काम आहे? झालं ना आता, जा मग. स्वागताची तयारी. भूत नका बोला, नका भूक लागली का? मी तुमका सांगताय ना, तुला काय घडलं ना त्यात बळचा काय हात नव्हताय. बयो किती पण शाणा असला ना, किती पण दीड शाणो असला ना, तरी पण भूताक नाही मॅनेज करू शकत ना. रमाकांत भाऊजी, मूर्ख आहात तुम्ही. आणि मला ते भूताचं बयोचं कौतुक सांगू नका. बसा 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 बसा. तुम्ही कधी भूत बघलास काय? बघलास तुम्ही भूत? नाही. हा, तुम्ही इथे असतात ना, मग तुमका कळला असता. अहो ती बॉडी अशी आधी आडवी पडलेली होती, मग त्या बॉडी अशी उठून बसला, मग ना त्यांनी असे डोळे फाडून 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 माझ्याकडे बघत होता. आणि नंतर म्हणाली की 2 महिने मी उपाशी आहे, मला जेवायला दे जेवायला दे जेवायला दे. मग वाढलं जेवायला. वहिनी काय काय करतास तुम्ही? मी तुमका सांगते ना, त्यात बघणं काय नाही केलंय. अहो वहिनी, खरंच तो भूत होता, विश्वास ठेवा माझ्यावर. रमाकांत भाऊजी, मूर्ख आहात तुम्ही. तुमची अवस्था बघून ना मला तर आता खात्री पटलीये, हे सगळं बयोने केलंय. मी सांगते ना, ती बॉडी उठली ना तेव्हा बयो थय नव्हती. थय ना खरंच भूत हा, खरंच भूत हा थय. बरं ठीक आहे, खरंच भूत होतं. मग काय करणार आहात तुम्ही? हा, बयोने सांगितलं तसं 4-5 दिवस सुट्टी घेऊन घरी राहणार आहात का? सुट्टी? सुट्टी? मी तर आता कायमची सुट्टी घेत आहे. मी हॉस्पिटलच्या नोकरीतून राजीनामा देत आहे. मग कसं जाऊच नाही. हा, मी आजपासून हॉस्पिटलला कामात जाऊच नाही, जाणारच नाही. हा मी हे बघा, तुमका काय करू तर करा. तुम्ही त्या हॉस्पिटलला जावा, तुम्ही त्या भूताशी बोला, त्याच्यासोबत नाचा, त्यासोबत डान्स करा, तुमका काय गोंधळ घालू चालून तो सगळं घाला, पण मी इथे जाऊच नाही. मी तुमका आत्ता सांगून ठेवते, मका नाही जमूच, मी इथे जाऊच नाही. ए चला चला, मिनरल वॉटर पॅक केलंय ना, तिकडे आपल्याला मिळणार नाही. ते चला लवकर. ए आणि त्याला लवकर चला, इथून जाव उशीर झालो ना तर त्याचा पोचा उशीर जातलो, आणि पोचा उशीर झालो ना तर जंगलात अंधार होतलो, आणि अंधार झालो ना की मग सांगा नका एक आवाज येत रे, आणि मग काय कायच नाही होता. अहो कोकणची कोकण कन्या हय असताना कसा घाबरायचा? अगो बोय तू पण ना, अगो या कोकणी माणसाचं कोकणचं महत्व सांगतं. अगो या शहरातल्या पोरांका ध्येय होते गो. निसर्ग आपला सवंगडी असता, ते का काय घाबरायचा? काय असा बरोबर आहे तुझा. बरं मी काय म्हणते, गप्पा वगैरे मारून झाले असतील तर आपण कामाला लागूया का? चला लवकर. चला, झाली का तयारी? येस सर, झालंय सगळं. कॅम्प मी अरेंज केलाय सर, म्हणजे छानच असणार आहे. चला निघूया आता. चला. वैभवी, हा ये ना. हा आले. काय झालं? मी उठू का? तुम्ही इथंच बसा. ठीक आहे ना? आले सगळे? हा ओके, आपण सगळं सामान घेतलंय ना, मेडिसिन वगैरे पॅकेट.
ठीक आहे. आणि टेंट वगैरे सगळं झालंय ना सामान काय? ओके ठीक आहे. बयो ऐक ना, राजा भाऊंना बोलव ना, म्हणजे उशीर होतोय ना आपल्याला, आणि पोस्टरचं पण बघून घे जा. ठीक आहे. सर शिफ्ट व्हा ना. अगं इथे सरस्वती येते ना. हा इट्स ओके, मग ती मागे बसेल ना. नाही म्हणजे मी टीम लीडर आहे ना सर, सो सगळ्यांना सुपरवाइज करणं माझी जबाबदारी. चला चला शिफ्ट. अगं चला चला इट्स ओके. राजा भाऊ झाला काय? होय होय बयो इले इले वाय थांब इले झाला. चला मग उशीर होता. इले इले. काकानू चला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला. ऐका आपण पोहोचलेलो असो, उतरान घेऊया. चला पहिलं काम पाऊस लागता. चला चला पटापट उतरा या. चला ए चला पटापट उतरा, पाऊस पटापट उतरा. चला चला सगळे लोक बाहेर या. 30 मिनिट मध्ये इकडे कॅम्पची मीटिंग होणार आहे. चला. सरस्वती इट्स ओके, ही छत्री आहे ना. बयो जा सामान उचल. ठीक आहे. बघणे ही बयो कसा नाटक करते. विशालच्या जवळ जाता यावं म्हणून करते ती हे सगळं. आता ती इथे असताना तू प्रपोज कसा करणार त्याला? अगं म्हणून मला ती नको हवी होती. पण मग आता करायचं काय? त्या बयोला ना कॅम्पच्या बाहेर घालवणार आहे मी, आणि त्यानंतर प्रपोज करणार आहे. पण तू हे कसं करणार? बघच